या बुलेटिनमध्ये बघूयात सकाळच्या 100 बातम्या. भारताने न्यूझीलंडवरती 4 विकेट्स राखून विजय मिळवला. कर्णधार रोहित शर्माने 76 धावांची खेळी केली. श्रेयस अय्यरने 48 धावा केल्या तर गोलंदाजांनी सुद्धा चांगली कामगिरी करत न्यूझीलंडला 251 धावांवरती रोखलं. वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावल्यावर कॅप्टन रोहित शर्माने गेल्या काही दिवसांपासून टीम इंडियात दिसलेली परंपरा कायम ठेवत हर्षित राणा आणि पहिली आयसीसी स्पर्धा खेळणाऱ्यांवरनं चक्रवर्तीकडे ट्रॉफी दिल्याचा सीन बघायला मिळाला. आणि त्यानंतर सेलिब्रेशनच्या वेळी श्रेयस अय्यरनं 2013च्या आठवणी जागा करणाऱ्या विराट कोहलीच्या डान्स स्टेपची कॉपी केली. टीम इंडियाच्या विजयानंतर पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. अख्तरनं या व्हिडिओमध्ये पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला उद्देशून अनेक प्रश्न केलेत. बक्षीस वितरणासाठी पाकिस्तानकडनं एकही सदस्य का नव्हता? जागतिक स्तरावरील स्पर्धेत यजमानांचा एकही सदस्य का नव्हता असा सवाल अख्तरनं केला. भारतीय संघानं चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या फायनलमध्ये दिमागदार विजय नोंदवल्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं अनोखं सेलिब्रेशन केलं. दुबईच्या मैदानात स्टंप हातात घेऊन चक्क दांडियाचा खेळ खेळत विजयाचा आनंद त्यांनी साजरा केला. दोघांच्यातील हा खास सीन सोशल मीडियावर व्हायरल होतोय. फायनलमध्ये ग्लेन फिलिप्सनं घेतलेला कॅच चर्चेचा विषय ठरला. शुभमन गिलनं मारलेल्या जोरदार फटक्यानंतर अशक्य वाटणारा कॅच ग्लेन फिलिप्सनं पूर्ण हवेत जात पकडण्याचा पराक्रम केला. या कॅचचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. सामना संपल्यानंतर विराट आणि रोहित त्यांच्या पत्नींना भेटले आणि त्यांना मिठी मारत आनंद साजरा केला. त्याचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल होत आहेत. तसंच जडेजानं सुद्धा नंतर त्याच्या कुटुंबासोबत आनंद साजरा केला. रोहित शर्माच्या फिटनेसवरती प्रश्न उपस्थित करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्या शमा मोहम्मद यांनी फायनलमधील विजयानंतर त्याचं कौतुक केलं. त्यांनी रोहितच्या खेळाला सलाम ठोकला. हिटमॅन रोहितच्या कर्णधार पदाला सलाम असं त्यांनी म्हटलं. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव केला. या विजयाबरोबरच भारताने तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी टीम इंडियाचं या असामान्य कामगिरीबद्दल कौतुक केलं. पंतप्रधान मोदींनी खास ट्विट करत आम्हाला तुमचा अभिमान वाटतो अशा भावना व्यक्त केल्या. भारतीय संघानं रोहितच्या नेतृत्वाखाली दिमागदार विजय मिळवला. मात्र या सामन्यानंतर रोहित शर्मा वनडे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र सध्या निवृत्तीचा कोणताही विचार करत नाही. मी यापुढे सुद्धा खेळत राहीन असं रोहितनं म्हटलं. त्यामुळे रोहितच्या निवृत्तीसंदर्भातील चर्चांना तुर्तास तरी पूर्णविराम मिळालाय. भारतीय संघानं संपूर्ण स्पर्धेतील कामगिरीचं सातत्य अंतिम सामन्यात सुद्धा कायम ठेवलं आणि आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं. चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकण्यासोबतच भारतीय संघावर पैशांचा पाऊस पडलाय. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचा विजेता ठरलेल्या भारतीय संघाला जवळपास 19.48 कोटी रुपये मिळालेत तर उपविजेता ठरलेल्या न्यूझीलंडच्या संघाला 9.74 कोटी मिळाले. क्रिकेटचा सामना लाईव्ह बघण्यासाठी टीम इंडियातनं बाहेर असलेला फिरकीपटू युजवेंद्र चहल दुबई इंटरनॅशनल स्टेडियममध्ये पोहोचला. यावेळी तो एकटा नव्हता तर त्याच्यासोबत मिस्ट्री गर्ल सुद्धा दिसली. युजवेंद्र चहल आणि मिस्ट्री गर्लचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तर दुबईच्या मैदानात रंगलेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल मॅचमध्ये टीम इंडियानं इतिहास रचला. 25 वर्षांचा हिशोब चुकता करत टीम इंडियानं 12 वर्षांनी म्हणजे 2013 नंतर आयकॉनिक व्हाईट जॅकेटमध्ये मिरवण्याचा क्षण अनुभवला. विक्रमी तिसऱ्या जेतेपदानंतर कॅप्टन रोहित शर्माचा, विराट कोहलीचा, हार्दिक पांड्याच्या स्वॅगसह टीम इंडियानं ट्रॉफी उंचावल्यानंतरचं सेलिब्रेशन केलं. नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात क्रिकेटचे चाहते रस्त्यावरती उतरले. भारताचा झेंडा हातात घेऊन तरुणांनी चॅम्पियन्स ट्रॉफीमधील भारताच्या विजयाचा जल्लोष केला. भारताच्या विजयानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये जल्लोष करण्यात आला. डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारताच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. हातात तिरंगा झेंडा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. नागपुरातील लक्ष्मी भवन चौकात सुद्धा युवकांनी विजयाचा जल्लोष केला. ढोल ताशांच्या तालावर ठेका धरत फटाके फोडत क्रिकेटप्रेमींनी आनंद व्यक्त केला. भारताच्या विजयानंतर अश्वांनी सुद्धा जल्लोष केला. क्रिकेटप्रेमींसोबत अश्व सुद्धा डीजेच्या तालावर ठेका धरताना बघायला मिळाले. चाहत्यांच्या आनंदात अश्व सुद्धा सहभागी झाले.
पंढरपूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात क्रिकेटप्रेमींनी जल्लोष केला. भारताच्या न्यूझीलंडवरील दणदणीत विजयानंतर फटाके फोडत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. भारतानं चॅम्पियन्स ट्रॉफीवर आपलं नाव कोरल्यानंतर कराडच्या चौकात तरुणाई जल्लोष करताना दिसली. भांगडा नृत्य, भगव्या रंगाची उधळण आणि फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात आली. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा भारताच्या विजयाचा जल्लोष करण्यात आला. हातात तिरंगा घेत डीजेच्या तालावर तरुणांनी ठेका धरला. सांगलीच्या मिरज येथे लक्ष्मी मार्केट चौकात मिरजकरांनी जोरदार जल्लोष केला. फटाके फोडत घोषणाबाजी करत क्रिकेटप्रेमींनी आनंदोत्सव साजरा केला. टीम इंडियाच्या विजयानंतर पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत विजय जल्लोष करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येनं क्रिकेटप्रेमी एकत्र आले होते. जोरदार घोषणाबाजी करत त्यांनी आनंदोत्सव साजरा केला. चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा जल्लोष झाला. शहराच्या चौकात जमून नागरिकांनी आनंद व्यक्त केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी जोरदार प्रत्युत्तर दिलं. तुम्हाला उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी लागेल. लबाडी करून भाजपनं सत्ता मिळवल्याचा आरोप ठाकरेंनी काल केला. उबाठाच्या निर्धार मेळाव्यातनं उद्धव ठाकरेंनी अमित शहा आणि शिवसेनेवर जोरदार निशाणा साधला. गद्दारांनी शिवसेना अमित शहा असं नाव लावावं असा टोला ठाकरेंनी लगावला. विधानसभा निवडणुकीत आपण गाफील राहिलो. जागांच्या वादात आपलं काम लोकांपर्यंत पोहोचलं नाही. मात्र आता आपल्याला सत्ताधाऱ्यांची दांडी उडवायची अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांना डिवचलं. उद्धव ठाकरेंनी निर्धार मेळाव्यातनं महापालिकेच्या तयारीला लागण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले. त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंचं भाषण दाखवत कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्यात आला. आम्ही मोहन भागवतांचे फॉलोअर आहोत. ते जे करतात तेच आम्ही करतो. मोहन भागवत प्रयागराजला गेले नाहीत तर मी कसा जाऊ असा मिश्किल टोला उद्धव ठाकरेंनी लगावला. कुंभमेळा संपलाय त्यावरती आता बोलणं योग्य नाही. जे गेले त्यांच्या भावनांचा आदर करायला हवा अशी भूमिका शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवेंनी मांडली. शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड आणि वाळवी नाहीशी करायची असेल तर आपल्याला घराबाहेर पडावं लागेल. शिवसेना ही गरुड पक्षासारखी आहे. ती जमिनीवरती वाघ असते आणि झेप घेते तेव्हा गरुड पक्षी. म्हणून आम्ही नेहमी पुन्हा लढायला तयार आहोत अशा शब्दात संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. काँग्रेसच्या सद्भावना रॅलीमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला. औरंगजेब आणि देवेंद्र फडणवीसांचं काम एकच आहे अशी टीका त्यांनी केली. भाजपनं द्वेष पसरवला. मतं मिळवण्यासाठी रक्तमासाचा भाजपनं चिखल केला असं सपकाळ म्हणाले. साताऱ्यात अजित पवारांनी काँग्रेसला मोठा धक्का दिला. काँग्रेस प्रदेश सरचिटणीस उदयसिंह पाटील लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. या पक्षप्रवेशामुळे साताऱ्यात राष्ट्रवादीची ताकद आणखी वाढणार आहे. महिलांनी आपल्या सुरक्षिततेसाठी पर्समध्ये मिरची पूड ठेवावी असं वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलं होतं. दरम्यान आम्ही सरकार म्हणून महिलांच्या संरक्षणासाठी काहीच करू शकत नाही. हे अपयश गुलाबराव पाटलांनी मान्य केलंय का असा सवाल रोहिणी खडसेंनी उपस्थित केला. तुमचं काय ते तुम्ही बघा असं म्हणून गुलाबराव पाटील मोकळे झालेत अशी टीका खडसेंनी केली. शक्तीपीठ महामार्गावरनं राजू शेट्टींनी सरकारवर टीका केली. आमची थडगी बांधून विकासाचे मनोरे उभे करून तुम्ही ताजमहालात राहू नका अशा शब्दात राजू शेट्टींनी सरकारवर निशाणा साधला. औरंगजेबाची कबर आणि संभाजीनगर शहराचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे औरंगजेबाची कबर काढली पाहिजे अशी मागणी मंत्री संजय शिरसाट यांनी केली. वादग्रस्त जागेवरील कबर खोदून ज्यांना ती पाहिजे असेल त्यांना ती द्यावी असं शिरसाट म्हणाले. पेणमधील मूर्तिकारांनी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारांची भेट घेतली. पीओपीच्या मूर्तीवरती कोर्टानं घातलेल्या बंदीच्या पार्श्वभूमीवर ही भेट घेण्यात आली. राज ठाकरेंच्या कुंभमेळ्याबाबतच्या विधानानंतर मंत्री गिरीश महाजनांनी प्रतिक्रिया दिली. कुंभमेळ्यात स्नान करणं ही अंधश्रद्धा नसून आपली धार्मिक परंपरा असल्याचं प्रत्युत्तर गिरीश महाजनांनी दिलं. यानंतर एक मोठी बातमी आहे. नाशिकमधनं BYK कॉलेज रोड परिसरामध्ये आग लागल्यानं खळबळ माजली आहे.
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर सर्वत्र जल्लोष होत होता. अनेक ठिकाणी फटाके फोडले जात होते आणि त्याच आनंदात काही जण कॉलेज रोड चौकात फटाके उडवत होते. त्याची ठिणगी BYK कॉलेज परिसरात वाळलेल्या गवतात उडाल्यामुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून सुरू होतोय. त्यात अनेक मुद्द्यांवरती सरकार आणि विरोधकांमध्ये जोरदार वादावादी होण्याची शक्यता आहे. मतदार यादीतील कथित फेरफार, मणिपूरमधील हिंसाचार आणि ट्रम्प प्रशासनाशी भारताचे संबंध यावरून विरोधक सरकारची कोंडी करण्याच्या तयारीत आहेत. राज्यातील फळपीक विमा योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मृगबहार 2023-24-25 तसंच आंबिया बहार 2023-24-25 या चारही हंगामाकरता राज्य सरकारच्या उर्वरित असलेला आणि अग्रिम स्वरूपातील हप्ता पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी मिळाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये गव्हाची 1034 क्विंटल आवक झाली. त्याला सर्वसाधारण 2650 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. लाल कांद्याला अकलूज बाजारात 1500 रुपये, धाराशिव बाजारात 2050 रुपये तर भुसावळ बाजारात 2000 रुपये दर मिळाला. कांद्याची 49,000 क्विंटलची आवक होऊन लोकल कांद्याची 27,000 क्विंटलची सर्वाधिक आवक पुणे बाजारात झाली. कृषी विस्तार कार्यातील अपयशाबाबत कृषी विभागाला दोषी धरलं जात असताना याच खात्यात गेल्या काही वर्षांपासून 9,000 पदांचा अनुशेष असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं. याबाबत कोणीच गंभीर नसल्यामुळे ही पदं केव्हा भरली जातील याबाबत देखील अनिश्चितता आहे. इथे वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची. आपण लगेच परत येऊया. तुम्ही बघत राहा न्यूज18 लोकमत. आवक वाढल्यामुळे कांदा, ढोबळी मिरची, भुईमुगाच्या शेंगांच्या दरात घट झाली आहे. अन्य फळभाज्यांच्या किमती स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. आर्थिक वर्ष संपण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना महापालिकेच्या संकेतस्थळामध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे गेल्या 4 दिवसांपासून मिळकत कर भरण्यास नागरिकांना अडचणी येत आहेत. अडचण दूर करण्याचं काम सुरू असल्याचं मिळकत कर विभागाकडून स्पष्ट करण्यात आलंय. राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवल्यानंतर सर्वाधिक तापमानाची नोंद ठाणे जिल्ह्यातल्या मुरबाडमध्ये झाली आहे. मुरबाडमध्ये रविवारी दुपारच्या सुमारास 42.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हा यंदाच्या मोसमातील विक्रमी आकडा आहे. मुंबई गोवा महामार्गावर धावणाऱ्या त्या मुंबई गोवा मार्गावरती धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला दिवसागणिक उत्तम प्रतिसाद मिळत असून प्रवाशांची संख्या सुद्धा वेगानं वाढतेय. मध्य रेल्वेकडून मिळालेल्या माहितीनुसार गेल्या 2 महिन्यात एकूण 50,739 प्रवाशांनी या ट्रेनमधून प्रवास केलाय. पुण्यातल्या शास्त्रीनगरमधील अश्लील चाळे प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. गौरव आहुजा आणि भाग्येश ओसवालला अटक केल्यानंतर न्यायालयानं एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार धान्य बाजार समितीत डाळी आणि कडधान्यांची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे. APMCत चणा डाळ 12%, तूर डाळ 5% आणि सुक्या हिरव्या वाटाण्याचे भाव 14% उतरलेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळालाय. तरुणांना रोजगार मिळावा या मागणीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून पुण्यातल्या मेट्रो ट्रॅकवरती उतरून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनामुळे मेट्रोची वाहतूक विस्कळीत झाली. पुणे मेट्रोवरील आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी आंदोलकांची धरपकड करत पोलिसांनी हुज्जत घालणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेतलं. बदलापुरात अमराठी बिल्डर विरोधात मनसे आक्रमक झाली. बदलापूरच्या भवानी हाईट्स या इमारतीतील शेकडो रहिवासी वर्षभरापासून पिण्याच्या पाण्याच्या प्रतीक्षेत आहेत. तक्रार करूनही या बिल्डरनं दखल न घेतल्यामुळे मनसेनं या बिल्डरला जाब विचारला. नंदुरबार जिल्ह्यासह धुळे जिल्ह्यातील दोंडाई आणि साक्रीमधील काही मंदिरांमध्ये लवकरच वस्त्र संहिता लागू होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. पुण्यातील येरवडा इथे अश्लील चाळे करणारा आरोपी भाग्येश ओसवालला पोलीस स्टेशनला आणल्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याच्यासाठी एका बॉक्समध्ये खाण्यासाठी पार्सल मागवलं होतं. यामध्ये कोल्ड कॉफी, बर्गर, कोल्ड्रिंक असे खाण्याचे पदार्थ होते. मात्र पोलिसांनी त्यांना हाकलून लावलं.
ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची बदनामी करण्याकरता सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या नावाचा चुकीचा वापर केला जातोय। या विरोधात सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तळबीड या गावातील ग्रामस्थ आक्रमक झालेत। सरसेनापती हंबीरराव मोहिते घराण्याची बदनामी थांबवा, अन्यथा मंत्रालयाबाहेर उपोषणाला बसू असा इशारा ग्रामस्थांनी दिला। महेश गायकवाड यांना पत्राद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। गणपत गायकवाड आणि वैभव गायकवाडांचं नाव घेऊ नको, नाहीतर तुझा बाबा सिद्दीकी करू अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे। या प्रकरणी सीबीआय आणि उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याची माहिती महेश गायकवाड यांनी दिली। छत्तीसगडच्या सीमेवरील कवंडे या ठिकाणी 1000 पोलिसांनी एका दिवसात पोलीस ठाण्याची उभारणी केली। माओवाद्यांची घेराबंदी करण्यासाठी हे पोलीस स्टेशन उभारण्यात आलंय। माओवाद्यांचं आश्रयस्थळ असलेला हा भूभाग आता पोलिसांच्या ताब्यात आलाय। ॲडव्होकेट विजय भास्कर पाटील यांनी जिल्हा पेठ पोलिसांनी केलेल्या अटकेविरोधात छत्रपती संभाजीनगर खंडपीठात अवमान याचिका दाखल केली। या याचिकेची दखल घेत कोर्टानं सर्वांना नोटीस बजावली आहे। जळगावातील मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या जुन्या वाद प्रकरणात पाटील यांना अटक करण्यात आली होती आणि ही अटक बेकायदेशीर असल्याचा आरोप पाटील यांनी केला। यानंतर एक मोठी बातमी। पुण्यामध्ये भारतीय संघाच्या विजयानंतर सुरू असलेल्या जल्लोषात टोळक्याकडून एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। टोळक्यानं चाकून केलेल्या हल्ल्यात हा तरुण गंभीर जखमी झालाय। पुण्यातल्या एफसी रोडवरती घटना घडली आहे। चाकू, बेल्ट आणि दगडानं या तरुणाला मारहाण करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतलंय। पुण्यातल्या एफसी रोडवरची ही दृश्य आहेत। काल टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष करत असताना हा सगळा प्रकार एफसी रोडवरती घडलाय। एका टोळक्यानं एका तरुणावरती हल्ला केला। चाकू, दगड आणि बेल्टनं या तरुणाला मारहाण करण्यात आली। त्यावेळची ही दृश्य आहेत। या टोळक्याच्या हल्ल्यामध्ये हा तरुण गंभीर जखमी झालाय। 7 ते 8 जणांचं हे टोळकं आहे आणि एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली। काल टीम इंडियाच्या विजयानंतर जल्लोष करत असताना पुण्यातल्या एफसी रोडवरती टोळक्याकडनं हा हल्ला करण्यात आला।